नमस्कार, न्यूजशाही न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेत आज आपण पोहोचलो आहोत सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये। निवडणूक म्हणजे फक्त उमेदवार नव्हे तर जनतेच्या मनातलं अपेक्षांचं प्रतिबिंब असतं आणि सरवडे गावच्या जनतेच्या मनात काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत। यावेळी सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लोकांना बदलाची अपेक्षा आहे का? लोकांना बदलाची अपेक्षा आहे, कारण 1900 गेले 72 वर्षे शिवाजीराव खोराडेंनी जे काम केलं आहे त्याचं निस्वार्थपणे कामकाज त्यांनी पुढे चालवलं आहे। त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव खोराडे साहेब यांनी दूध संस्था असू देत, संघ असू देत, सोसायटी असू देत, हे निस्वार्थीपणे चालवले आहे आणि बिद्री कारखान्यात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। त्याचे सोबत म्हणून त्यांचे चिरंजीव कपिल साहेब आणि शिवराज खोराडे यांचे सुद्धा कार्य चांगलं आहे। त्यांच्या पाठोपाठ वारसा घेत त्यांची सोनबाई उभा आहे, त्या देखील शिक्षणामध्ये चांगले आहेत आणि त्यांचा वसा निस्वार्थपणे ते काम करणार आहे। नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या गटातून त्यांना म्हणजे आता उमेदवारी जाहीर झालेली आहे, मग त्याचा काही फायदा होईल का? फायदा होणारच आहे। त्यांचा निस्वार्थीपणा आणि साहेबांचा आम्ही मंत्री साहेबांसुद्धा निस्वार्थीपणा हे लोकांना सगळ्यांना माहिती आहे। त्यांनी आता आरोग्य केंद्र मंत्रिपद सांभाळताना गोरगरिबांचा विचार केलेला आहे, तसे हे सुद्धा तसेच आहे, म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा देत आहे। मग त्या प्रचार करतील काय असतील, म्हणजे एकदम ग्राउंड लेवलला पोहोचून त्या काम करतात, मग हे म्हणजे हे लक्षात ठेवून जनता त्यांना चांगला प्रतिसाद देईल का? जनता त्यांना चांगला प्रतिसाद देणार, कारण त्यांचा अहोरात्र त्यांचा प्रयत्न चालू आहे गोरगरिबासाठी। जिल्हा परिषद त्यांनी काम केलेलं आहे। अच्छा, दवाखान्याचं अतुरात त्यांनी भेट दिलेले आहेत मंत्री साहेबांनी। आरोग्य खात्यावर प्रत्येक हे जेवण चांगलं जागावं म्हणून त्यांनी सहकार्य केलं। लाडक्या बहिणी सुद्धा त्यांनी काम चांगले केलेलं आहे। अच्छा, म्हणजे एक महिला उमेदवार म्हणून सगळे त्यांच्या पाठीशी म्हणजे खंबीरपणे उभे राहतील का? 100% मत आणि 100% शिट्या आहे। यावेळी सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जनता नाव पाहून नाही तर काम करणारा माणूस शोधत आहे, आणि असा उमेदवार कोण आहे तुम्हाला वाटतं? असा उमेदवार आमचे पूजा कपिल खोराडे तर का, तर त्यांचा जो वारसा काय राजकारणाचा किंवा समाजकारणाचा, त्यांचे आज्य सासरे शिवराव खोराडे हे या राधानगरी तालुक्यात एक मोठं प्रस्थ त्यावेळी होते। त्यांनी ह्या तालुक्यात असणारं मोठे धरण काळामाडी धरणाचे ते प्रवर्तक होते। जो बिद्रीला साखर कारखाना उभा आहे त्याचे सुद्धा प्रवर्तक हे शिवराव खोराडे आहे। त्यांनी गाव लेवलला सोसायटी बांधली, ती सोसायटी सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अग्रेसर 1 नंबरवर आहे। ती स्वतःचं भाग भांडवल असणार, एक 5 कोटीचे भाग भांडवल, कुठल्याही पद्धतीत कर्ज पीडीसी बँकेचे न घेता स्वतःच्या ह्याच्यावर चालणारी एक मोठी सोसायटी आहे। त्याचमध्ये या गावामध्ये त्यांनी त्यावेळी शिक्षणाचे लोक गारगुडला जात होते, ते त्यांनी ध्येय लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या सरवडे गावात हायस्कूल काढले। त्यामुळं ह्या जे लोकांना त्यावेळेच्या शिक्षण मिळत नव्हते ते शिक्षणाची गंगा त्यांना अगदी सरवड्यामध्ये आणली। अशा त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव खोराडे त्यांनी सुद्धा त्यांचा वारसा पुढे त्याच पद्धतीत टाकला। त्यांनी राधानगरी तालुका शेतकरी संघ हा सुद्धा पश्चिम महाराष्ट्राला एक अग्रेसर संघ आहे। संघ तालुका संघ म्हणलं की सगळं संघ आता जवळजवळ बुडल्यात जमा आहे। एकमेव तालुका संघ असा आहे की राधानगरीचा, जो खरोखर शिवराव खोराडेंच्या नंतर विठ्ठलराव खोराडेंनी अगदी व्यवस्थित चाललेलं आहे। हे परत त्या पूजा खोराडेचे वडील जे आहेत ती सुद्धा राजकारणी तिथे बोर्डे गावचे, त्यांची सुद्धा त्या ठिकाणी फार मोठे म्हणजे त्यांच्या आजोबापासून तिथलं सुद्धा राजकारण त्या पद्धतीने चालू आहे। असे परत यांच्याकडे आता ज्या पक्षामधून ते उभारल्यात की शिंदे शिवसेना गटाच्या युतीमधून की हे जे नेते जे आहेत प्रकाशराव आंबेडकर, हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीने गरिबीतून वर आलेले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी जे ह्या 15 वर्षामध्ये विकास केला। एक गाव असं नाही की बाबा त्या गावामध्ये आंबेडकरांचं काम नाही, आणि असं गाव दाखवा त्याकडे शांताराम कमिटीने 1000 रुपये बक्षीस मिळवा, असं माझं चॅलेंज आहे जनतेला। तर त्यांचा प्रकाश आंबेडकरांचं जे कामाचे जे आपलं वलय आहे मतदारसंघामध्ये त्याचाही फायदा त्यांनी जे महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढली, खरोखर लोकांना खरोखर त्याला अन्न मिळेल, म्हणजे जे रोजगाराची निर्मिती कमी आहे अशा वेळी त्या लोकांना 1500 रुपये माझं मोठे आहे, 15,000 वाटते, ती सुद्धा योजना आणून त्यांनी खरोखर गोरगरिबांच्या घरांचे चुली पेटविण्याचं काम त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे। आणि विकासाचं म्हणला तर अगदी ते अशाच तरी आहे की बाबा ह्या गावात मतदान नाही किंवा ह्या मतदान नाही आणि तिथे काम कसं करावं ही कधी नाही। माहेरचा आणि सासरचा राजकीय वारसा घेऊन त्या पुढे चालतात। त्यामुळे त्यांना
उमेदवारी दिली. कारण विशेष म्हणजे आज ते डबल ग्रॅज्युएट आहेत, त्यांचे पती ग्रॅज्युएट आहेत, दोन्ही आमचे पंचायत समितीचे उमेदवार सुद्धा ग्रॅज्युएट आहेत. अशा सुशिक्षित आणि मतदारांची जाण असणारा, गरिबीची जाण असणारा अशा माणूस म्हणजे हे आमचे तिन्ही उमेदवार. आणि पूजा खोराडे ह्या सुद्धा त्यांच्या वारसाकातून त्यांनी अगदी लहानपणापासून या राजकारणाचं समाजकारणाचं बाळकडू घेतलेलं आहे. आणि खरोखर त्या उद्या जर विजयी झाल्या, खरोखर या आपल्या जिल्हा सरवडी मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. एक महिला उमेदवार नाही तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून पूजा खराटे कितपर्यंत योग्य उतरतील? आता एकंदरीत जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा एक सरस उमेदवार, बोलणाऱ्या, भाषण करणाऱ्या, समाजाबरोबर त्यांचे असणारी नाळ ही जर बघितली तर या दोन्ही उमेदवारापेक्षा त्यांचे अगदी तळागाळापर्यंत त्यांचं अगदी येणं जाणं आहे. ह्या इतर उमेदवार आहेत त्या अगदी घर आणि घर याच्या बाबतीत त्यांचं बाकीचं काही नाही. सरवडी मतदारसंघाच्या भविष्यासाठी कोणत्या उमेदवाराला संधी मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरवडे मतदारसंघातील एक मतदार म्हणून मला अशी खात्री वाटते की माननीय पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब यांनी जी सौ पूजा कपिल खोराटे यांना जी उमेदवारी दिलेली आहे ती अत्यंत योग्य आहे. आजचा जर ग्रामीण भागातला प्रश्न बघितला, महिला शिक्षण असेल किंवा रोजगार असेल तर ह्याच्याशी एक आपलं मिळतं जुळतं म्हटलं तर घराण्यांचा जो वारसा आहे किंवा जो वसा आहे तो त्या चालवतील याची मला नक्की खात्री आहे. स्वर्गीय शिवाजीराव खोराटे साहेब आहेत, त्यांनी आपला राधानगरी तालुका संघ, शेतकरी संघ असेल, बिद्री साखर कारखाना असेल किंवा आपल्या राधानगरी तालुक्यातील जे सर्वात मोठं धरण आहे काळमावाडी, त्याचे ते शिल्पकार आहेत. ब्रिटिश युगातून आपण जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यावेळीच्या काळात शिक्षणाची गरज पाहता शिवाजीराव खोराटे विद्यालयाची स्थापना असेल, ह्या सगळ्यांची जर आपण हे केली तर कित्येक व्यक्तींना शिक्षण मिळालं. यांच्यामुळे कित्येक आपला राधानगरी पूर्ण परिसराला पाण्याची व्यवस्था झाली काळमवाडी धरणामुळे असेल. आणि अशामुळे आपला जो काळमवाडी भाग असेल, राधानगरी भाग आहे किंवा सरवडे परिसर असेल, हा विकसित करण्याचं काम ह्या घराणेशाहीने केलेलं आहे. आता पूजा खोराटे पुढे चालू ठेवतील असं वाटतं का? आणि तोच वारसा त्या चालवतील अशी मला खात्री आहे. आणि मला पण जनतेला सांगायचं आहे की जे शिक्षित आहेत त्यांनी तरी पूजाताई यांनाच वोट करावं. यावेळी सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात बघायला गेलं तर लोक फक्त नाव नाही तर काम करणारा माणूस शोधत आहेत. आणि या निकषात योग्य बसणारा उमेदवार तुमच्या मते कोण? माझ्या मते या अनुषंगानं या सरवडी जिल्हा परिषद मतदारसंघातून पूजा कपिल खोराटे या योग्य उमेदवार आहेत असं मला वाटतं. का? कारण का त्यांना जी उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी मला वाटतं पालकमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेब यांनी जो त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला त्या सार्थ ठरतील. आणि एक शिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे, शिक्षण झालेलं आहे, त्यांचा शिक्षणाचा त्यांना मोठा अनुभव आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या मागे असणारी जी काही सामाजिक आणि राजकीय वारसा आहे त्या वारसाला पुढे घेऊन जाण्यासाठी त्या कॅपेबल आहेत असं मला वाटतं. एक महिला नेतृत्व म्हणून त्यांची सकारात्मक बाजू कोणती वाटते? महिला नेतृत्व म्हणजे या सरवडी जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा पालकमंत्री असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी जी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर ज्या योजना आहेत ज्या प्रगल्भतेनं या शासनानं या संपूर्ण परिसरामध्ये ज्या पसरवलेल्या आहेत त्या पुढे नेण्यासाठी या आपल्या पूजाताई आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा आहे. एक महिला उमेदवार म्हणून लोक त्यांना भावनिकतेवर जास्त त्यांच्या भर देतील की एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहतील? स्वतः मला असं वाटतं की भावनिकतेपेक्षा आपण विकासाला महत्त्व देऊया. आणि पूजा ताईंचा मेन जे स्लोगन आहे शाश्वत विकास त्या करण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे मला वाटतं भावनिकतेपेक्षा आपण सर्व मतदार आणि या सरवडी जिल्हा परिषद मतदारसंघातील जी काही महिला असतील, आबालवृद्ध असतील, पुरुष असतील, हे सर्वजण जागरूक आहेत. त्यामुळे भावनिकतेपेक्षा विकासाला प्राधान्य देऊन ते मतदान करतील आणि पूजाताई त्यासाठी एक कॅपेबल असे कॅन्डिडेट असं मला वाटतं. एकूणच 7 फेब्रुवारीला कोणाच्या बाजूने निकाल लागेल असं वाटतं? या सरवडी जिल्हा परिषद मतदारसंघाची
एक मतदार म्हणून मला असं वाटतं लोकांनी जर शाश्वत विकासाला साथ द्यायची म्हटलं तर पूजाताई हा एकमेव पर्याय आहे. आता सरोडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होत आहे. 3 उमेदवार आहेत. मग तुमच्या मते सर्वात सक्षम उमेदवार कोणता आहे? सर्वात सक्षम उमेदवार याच्या पाठीशी समविचार किंवा जुने समाजवाद विचार याच्या पाठीशी असतात असा सक्षम उमेदवार. कोण आहे तो सक्षम उमेदवार? आता तुमच्या माध्यमातून सुद्धा जर विचार केला तर जनता दल, समाजवाद विचाराचे शिवाजीराव कर्डे, विठ्ठलराव कर्डे यांच्या विचाराचा हा त्यांचा वारसा आहे. मग पूजा कपिल खोराटे ह्या म्हणजे कशा पद्धतीने योग्य उमेदवार आहेत असं तुम्हाला वाटतं? 4 पिढीत वारसा त्यांच्या खोराटे घराण्यात राजकीय वारसा हा रुजलेला आहे आणि त्यांचं बाळकडून त्यांना त्यांच्या माध्यमातून, कामाच्या माध्यमातून, घरातल्या विचाराच्या माध्यमातून त्यांच्या अंगी ते आलेले आहेत, येत राहतील. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सरोडे जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांना फक्त आश्वासन नाही तर सातत्य हवंय आणि असा सातत्याचा गुण असणारा नेता तुमच्या मते कोण? आता या मतदारसंघामध्ये शिंदे शिवसेनेमार्फत पूजा कपिल खोराटे या उभे आहेत. त्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे. त्या इलेक्ट्रिशियन झालेलं आहे आणि त्यांना की या मतदारसंघामध्ये ज्या मतदारांना अशी अपेक्षा आहे की या मतदारसंघामध्ये त्या आपल्या मतदारसंघामध्ये विकास करतील, हीच आपली अपेक्षा ओळखून त्यांना काही म्हणण्याच्या या मतदारसंघातील लोक निश्चितपणे विजयी करतील असा एक ठाम विश्वास लोकांचा झालेला आहे. एक महिला प्रतिनिधी म्हणून लोक भावनिकतेवर मत देतील की त्यांचा म्हणजे त्या किती कॅपेबल आहेत ह्या पदासाठी? या पदासाठी त्या उच्च शिक्षित असल्यामुळे या पदासाठी त्या लायक आहेत आणि त्या पदाचा ती या मतदारसंघामध्ये आपला की तरुण वर्गाला किंवा तरुणाईला ती एक चांगली दिशा देतील. तसेच त्यांनी त्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी घरोघरी इथनं मागं म्हणजे इथून पूर्वी त्या प्रचार केलेला आहे आणि या प्रचाराच्या माध्यमातून त्या यशस्वी होतील असा एक लोकांचा, जाणकार लोकांचा सहित तरुण वर्गाचा कयास आहे. सरोडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आजपर्यंत जे प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेत ते पूजा खोराटे ह्या पूर्ण करतील अशी लोकांना आशा आहे. मग काय वाटतं? 100% खात्री आहे पूर्ण करतील. कारण का तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या प्रयत्नात ह्या तालुक्यात एवढा विकास झाला की 10-15 वर्षात आम्ही ती पाहिला सुद्धा नव्हता. एवढा विकास तिने आंबेडकर साहेबांनी केला आणि त्यांनी ही उमेदवारी दिली जी पूजा कपिल खोराटे ही योग्य उमेदवारी दिली. का उमेदवारी दिली तर त्यांच्या मागं खूप मोठा वारसा आहे. ज्यांनी शिवाजीराव खोराटे साहेबांनी बिदरी साखर कारखान्याची उभारणी केली, त्यात शेतकऱ्यांना हातभार लागला. तसेच काळमवाडी धरण उभारणी केली, शिक्षण संकुलन उभा केलं, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी उभा केल्या आणि नोकरीला प्राधान्य दिलं. प्रत्येक गोरगरिबाला नोकरी मिळावी, डोंगरातील धनगर असू देत, कोण असू देत, वाड्या वस्त्यावर सगळ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी तिने प्रयत्न केलं. तेच वारसा ही चालवतील 100% ह्याची गॅरंटी वाटते. त्यामुळे पूजा कपिल खोराटे ह्याच निवडून येतील असं वाटते. आता त्यांच्या जे घराण्यातले आधीचे पुरुष मंडळी असतील किंवा कोणी असतील त्यांनी जसं समाजकार्य केलं तसंच पूजा खोराटे राजकारण बाजूला ठेवून समाजकारण 100% करतील. कारण त्यांना बी त्यांच्या पाठीमागचा बी वारसा आहे आणि इथला बी वारसा लागला घरचा त्यांचा. त्यामुळे 100% ती खात्रीन विकास करतील. सरोडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये स्थानिक लेवलला पोहोचून लोकांच्या मनातले प्रश्न जाणून घेणारा उमेदवार तुमच्या मते कोण? माझ्या मते मॅडम कसं आहे, खोराटे साहेबांचं ह्या राधानगरी तालुक्यामध्ये चांगलं कार्य आहे. सामाजिक कार्य किंवा लोकांच्या अडीअडचणी या संदर्भात भरपूर त्यांच्याकडे कल आहे. मग आता सध्या खोराटे साहेबांच्या सूनबाई पूजा कपिल खोराटे हा त्यांचा वारसा चालवत आहेत. त्यामुळे लोकांनी खरोखर ओळखले की काही हरकत नाही, पूजा कपिल खोराट्याला निवडून दिलं तर त्यांचीच वारसा चांगल्या पद्धतीने ते चालवतील. आणि त्यांच्या पाठीशी आमदार प्रकाश आंबेडकर साहेब पण मोठ्या ताकदीने उतरलेले आहेत. त्यामुळे त्यांना विजयाला काहीच राहिलेलं नाही.
थोडासा फक्त 7 तारखेच्या निकालाच्या फक्त अपेक्षा आहे. मग सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच जनता त्यांना चांगला प्रतिसाद देईल का? होय, पूजा कपिल खोराटे यांना 100% लोक मतदान करणार. 100% म्हणजे 100%, त्यात काय वाद होणार नाही. कारण जनतेच्या मधूनच आता कल आहे चांगल्यापैकी. मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, पण जनतेमधूनच बोललं जायला लागलं. पूजा कपिल खोराटे 100% निवडून येईल. एक महिला नेतृत्व म्हणून त्या ह्या म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून खऱ्या उतरतील का? हो, तर ना आता त्या अजून काहीतरी त्या सुशिक्षित आहेत, BA इलेक्ट्रॉनिक्स आहेत, त्यामुळे ते जनतेच्या अपेक्षा काय आहेत हे त्या ओळखून आहेत. आमदार साहेबांनी जसं प्रकाश आंबेडकर साहेबांनी जसं जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या, तसे पूजा कपिल खोराटे देखील जनतेच्या तळागाळापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पूजा कपिल खोराटे यांना विजयाची खात्री का वाटते, तर या असणाऱ्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना गट यांचा पूर्ण भक्कम पाठिंबा असल्यामुळे आमच्या पूजा खोराटे यांच्या विजयाला कुठल्या पद्धतीत बाधा येणार नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे. त्याचबरोबर आमदार साहेबांनी आमच्या सरवडे गावच्या बौद्ध समाजाला एक 80 लाख रुपये देऊन बुद्धविहाराची मंजुरी दिली. ते काम अगदी जोरात चालू आहे आणि ते काम आता सध्या स्लॅबला आलेलं आहे. डबल मजले असल्यामुळे येत्या 4 महिन्यात ते पूर्ण होईल आणि त्यांच्याच हस्ते आणि पूजा खोराटे त्यांच्या नूतन सदस्य म्हणून त्यांच्या उपस्थितीत त्याचं भव्य असं उद्घाटन होईल आणि पूजा खोराटे यांचा विजयात कोणत्या पद्धतीत अडचण येणार नाही. त्यांचा विजय हा अगदी 100% निश्चित आहे. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.